नमस्कार मित्रांनो, ब्रिक वर्क करताना तुम्हाला तुमची ब्रिक ही कशी ठेवायची असते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा पण तुम्ही कन्स्ट्रक्शन करता, ब्रिक वर्कला जर तुमच्या मजबूती आणायची असेल तर ब्रिक अशी ठेवायची की अशी ठेवायची की अशी ठेवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याचे टेक्निकल रिझन मी तुम्हाला आज देणार आहे. बघा, लक्षात घ्या, ब्रिक मॅन्युफॅक्चर करताना त्या मॅन्युफॅक्चररनी हे जे इथे त्यांचं नाव लिहिलेलं असतं, हे नाव एक नुसतं मॅन्युफॅक्चरिंग ब्रँडिंग नसून हे एक टेक्निकल रिझन आहे. आपण याला ब्रिकचा फ्रॉग म्हणत असतो. हा फ्रॉग काय करतो, जेव्हा पण तुम्ही अशी ब्रिक ठेवता, ब्रिक ठेवल्यानंतर तर तुम्ही मसाला टाकत असता, जे तुम्ही सिमेंट प्लास्टर जे टाकत असता ते याच्यासोबत चांगलं अँकरिंग होते आणि त्याच्यावर जेव्हा दुसरी तुम्ही ब्रिक ठेवता, या खालच्या ब्रिकचं अँकरिंग या ब्रिक सोबत प्रॉपरली व्हायला पाहिजे, म्हणून हे आपण इथे ठेवलेलं असतं, ज्याला आपण टेक्निकल टर्म्स मध्ये फ्रॉग म्हणत असतो. तर अशा वे मध्ये जर तुम्ही तुमचं ब्रिक वर्क केलं तर तुमच्या ब्रिकची ही मजबूती टिकून राहील आणि तुमचं घर हे एकदम मजबूत बनेल. अशाच टेक्निकल नॉलेज साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. धन्यवाद.